भिवंडी तालुका गुंदौली गांव आशीर्वाद निवास श्री गंगा माता मंदिर के सामने श्री बालयोगी सदानंद महाराज व वैकुंठवासी काशीनाथ बाबा के कृपा आशीर्वादों से श्री संत शांति ब्रह्मा एकनाथ महाराज समाधि 16 का आयोजन भिवंडी भूषण हरिभक्त पारायण कबीर महाराज महात्रे हरिभक्त पारायण नरेश महात्रे हरिभक्त पारायण हर्षदीप कबीर महात्रे तथा समस्त महात्रे परिवार व ग्रामस्थ मंडल गुंदौली द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। भगवंत सगुण साकार होतो, कोणाकरता होतो? भगवंतानं डोळे घेऊन आला कशा करता? भक्ताला पाहण्याकरिता। कमळ घेऊन आला कशा करता? भक्ताचं पूजन करता यावं याकरता। आणि चरकाच निर्गुण निराकाराचा सगुण साकार झालेलो आहे असं मत भगवान परमात्म्यानं व्यक्त केलं असेल तर भगवंतांच्या घरी भगवान परमात्म्यानं 3 सत्रामध्ये काम केलेलं आपण पाहिलेलं आहे। 12 अशा वर्षाचं एकूण 36 वर्ष काम भगवान परमात्म्यानं केलेलं आहे। भगवान परमात्म्यानं केलेलं एकनाथ महाराजांकरता म्हणजे कीर्तन म्हणत फक्त द्रौपदाची जबाबदारी बरं का, बाकीच्या पदांची नाही। म्हणजे भगवान परमात्म्याकडे भगवंतानं स्वतः नाथ महाराजांकरता भगवंतानं केलेलं आहे। पहिल्या 12 वर्षामध्ये विठ्ठल नावानं, दुसऱ्या 12 वर्षामध्ये मग श्रीखंड्या चंदन, मग श्रीखंड्यानं केलेलं आहे। कसलं काम केलंय? चंदन घासून देण्याचं काम केलेलं आहे। चंदन घासून द्यायचं म्हणजे कशा करता घासून द्यायचं? ते एकनाथ महाराजांना पूजेला लागणारं ते चंदन आहे ते घासून द्यायचं। मी गमतीला म्हणत असतो, एकनाथ महाराज पूजेला बसले की पूजेला बसल्यानंतर लागणारं चंदन घासून द्यायचं कुणी? देवानं। कोणाच्या हातात द्यायचं? एकनाथ महाराजांच्या हातात। मग एकनाथ महाराजांनी ते परत घेऊन कोणाच्या माथी लावायचं? देवाच्याच माथी लावायचं। ते पाणी आणून द्यायचं कुणी? देवानं। कोणाच्या हातात द्यायचं? नाथांच्या हातात द्यायचं। नाथांनी परत कोणाच्या डोक्यावर घालायचं? देवाच्याच। लागणारी फुलं कुणी आणून द्यायची? देवाने। कोणाच्या हातात द्यायची? नाथांच्या। आणि ती परत कोणाच्या पायावर व्हायची? देवाच्याच। असं एकनाथ महाराजांनी सगळं केलं। म्हणजे नाथ महाराजांच्या पूजेकरिता आवश्यक असलेली जी जी काही साधन सामुग्री आहे ती सगळी श्रीखंड्यानं आणून द्यावी आणि श्रीखंड्यानं ती कामं निर्णय। आता फक्त पूजेचंच काम आहे असं नाही, पूजेचं काम असेल, पाणी भरण्याचं काम असेल, ही सगळी कामं जी श्रीखंड्यानं केलेली आहेत ती या 12 वर्षामध्ये, मधल्या 12 वर्षामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळतील की नाही? कावडीने पाणी जागरी पाणी जर भक्त आहे अशी वरचेवर त्याची व्याख्या, भक्ती करणारा भक्त पण अंतःकरणापासून केवळ भगवंताचीच प्रार्थना मला सांगावं। देव मिळावा याकरता भक्ती करणारे, देव प्रगट व्हावा याकरता भक्ती करणारे किती जण आहेत मला सांगावं? काही नाही। आम्ही रोज ज्या वर्ज नुसतं भक्ती करण्याकरिता दाखवणं म्हणजे काय झालं? दांभिकपणा झाला। असं जे काही दंभ स्वीकारणारी भक्ती आहे हे याच्यामध्ये भक्त मोडत नाहीत। भक्त असा नसतो। भक्त कोण आहे? ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या संबंधानं नितांत श्रद्धा आहे, भगवान परमात्म्याच्या संबंधानं श्रद्धा असल्यामुळे ती भजन भक्ती आपल्याकडून योग्य व्हावी म्हणून त्यानं स्वतःच्या देहाच्या संबंधानं सगळ्या भावना ते कधीच पांढरे होऊ नयेत असं वाटतं की नाही? वाटतं। म्हणजे हा देह असाच चिरकाळ टिकला पाहिजे, कायम तो तरुण राहिला पाहिजे हे जर आम्हाला वाटत असेल तर ते का वाटतं? कारण आमच्या देहावर प्रेम आहे म्हणून, आणि प्रेम असल्या कारणानं तो देह कायम टिकला पाहिजे असं वाटत असतं। म्हणजे या देहाच्या संबंधानं एक प्रियत्वाची भावना आहे, प्रेमाची भावना आहे एक। आणि दुसरं असं आहे की हाच देह प्राप्त आहे पण या देहाला काहीतरी व्याधी होते, एखादा रोग जडतो, एखादा आजार होतो आणि त्या रोगामुळं किंवा व्याधीमुळं त्या माणसाला एवढं दुःख होतं, एवढं दुःख भोगावं लागतं की वर्षानुवर्ष ते दुःख भोगल्यानंतर जेव्हा देहामुळे होणारं दुःख सहनच होत नाही तेव्हा एखाद्या क्षणाला त्याला असं वाटतं की एवढं हे दुःख भोगण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं असं वाटतं की नाही? वाटतं। म्हणजे कशामुळं? दुःखामुळं मेलेलं बरं असं वाटतं।
म्हणजे हा देह पडता तर बरा होता, म्हणजे देह गेला तर बरा होईल असं वाटत असतं. म्हणजे एक वर्ग असा आहे की देहावर प्रेम असल्यामुळे देह टिकला पाहिजे असं वाटतं, आणि दुसरा वर्ग असा आहे की देहाच्यामुळे दुःख होत असल्या कारणानं देह पडेल तर बरा आहे असं वाटत असेल. तर एक देहाची प्रियत्वाची भावना आहे आणि दुसरी देहाची त्यागाची भावना आहे. विठ्ठला दोन भावना आपल्याला पाहायला मिळतात. प्रेमाची पण भावना आहे आणि त्यागाची पण भावना आहे. पण जो हरिभक्त आहे त्या हरिभक्ताच्या अंतःकरणामध्ये देहाच्या संबंधानं प्रेमाची भावना नसते आणि देहाच्या संबंधानं त्यागाची भावना नसते. हरिभक्ताची भावना काय असते? देह जागो अथवा राहो, फासा आहे. ऐका, सामान्य फासा आहे. तो काय करतो? सामान्य फाशात अडकला एक मनामध्ये असा संकल्प व्हावा की आपल्या घरामध्ये मंदिर व्हावं. सद्गुरू संत काशीनाथ बाबा यांनी काल्हेरमध्ये ज्ञानोबाचं मंदिर, अंजूरमध्ये ज्ञानोबाचं मंदिर आणि काल्हेरमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांना घेऊन आले. आणि मनामध्ये असं विचार आलं की दोन महात्मे आपल्या परिसरामध्ये आल्यानंतर एक नाथबाबांना सुद्धा आपल्या परिसरामध्ये आणावं असा विचार माझ्या मनामध्ये आला. आणि आमच्या वडिलांच्या समोर संकल्प केला की बाबा आपल्याला एक मंदिर झालं पाहिजे. आणि त्याच विचाराचे पायक आमचे वडील झाले आणि वडिलांनी आम्हाला शब्द दिला, कबीर नक्कीच मंदिर होईल. आणि मग ते काशीनाथ बाबांच्या आशीर्वादाने बाबांना सांगितलं, बाबा माऊली आली, तुकाराम महाराज आले, पण माझ्या मनामध्ये असं विचार आहे की आमच्या गावामध्ये नाद बाबा यावं असं माझं विचार आहे. आणि काशीनाथ बाबांनी माझ्या पाठीवर हात मारला की नक्कीच कबीर तुमच्या गावामध्ये नाद बाबा येतील. आणि आज नाद बाबा येऊन 28 वर्ष येऊन पूर्ण झाले. याला कारण महाराज आमच्या गावाला सद्गुरू संत शांताराम भाऊ यांचा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे. हे आमच्या गावामध्ये भाऊंची कीर्तनं झालेली आहेत. आमच्या गुंदवली गावामध्ये साईबाबांचा सप्ताह व्हायचा आणि त्या सप्त्यामध्ये शांताराम भाऊ कीर्तनाला यायचे. भाऊंचे आशीर्वाद, संत महात्म्यांचे आशीर्वाद या घराण्याला, या गावाला आहे. आणि खरं म्हणजे म्हात्रे परिवाराला फार मोठे आशीर्वाद आहेत संत महात्म्यांचे. म्हणून तर याच परिवारामधून आमचे खासदार साहेब निवडून गेले. याला एकच कारण, हा म्हात्रे परिवार एक भक्ती मार्गातला परिवार आहे. या परिवारामध्ये अनेक मंडळी भजनाच्या रूपाने येऊन गेली आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे खंबीर आहे. आमच्या घरामध्ये 5 मंदिरे आहेत आणि 5 मंदिरामध्ये उत्तम अशा सेवा होत असतात. हे पुण्य आणि ते पुण्याचं प्रतीक आज संपूर्ण समाज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मी माझं भाग्य समजतोय आज महेश सारखा ज्ञानाचार्य म्हणजे या भिवंडी तालुक्याचं वैभव आमचे मंगेश महाराज आहेत, नवे गोरक्षनाथ दैवाटे आहेत, पंडित महाराज आहेत, सुनील महाराज आहेत, शिंदे महाराज आहेत. सर्व महाराजांनी सांगितलं कमीत कमी 8 गायनाचार्य इथे उभे आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, बंडू बाबा सारखी मंडळी आहे, आमचे महंत भालचंद्र महाराज सारखी बाबांची
पुत्र मनेश मनोहर पाटील आहेत, अशी सर्व नामवंत मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्व परिसरातील अंजूर असू दे, भिवंडीतील प्रत्येक गावातील, महाराज खरं म्हणजे मी परिसरामध्येच आमंत्रण करतोय, बाहेर कुठेही आमंत्रण करत नाहीये. हे नक्की सांगतो की माझ्या नात्याला सुद्धा मी आमंत्रण करत नाहीये. हा, नातेवाईकांना सुद्धा माझं आमंत्रण असतंय, परिसरामध्ये असतंय. पण एक प्रेमाचं प्रतीक, कारण संप्रदाय हे प्रेमाचं असावं, संप्रदायामध्ये भाव असावी, श्रद्धा असावी. श्रद्धेशिवाय माणूस आपल्याजवळ येत नाहीये. आणि ही श्रद्धा अखंड जीवनभर आपल्या हृदयात राहावी ही प्रभूचरणी प्रार्थना करतोय. महाराजांना म्हात्रे परिवाराच्या वतीने आम्ही धन्यवाद देतोय. येणारे सर्व श्रवणकर्ते मंडळी असू दे, सर्व गाण्याचारी मंडळी असू दे, पखवाज वादक मंडळी असू दे, नवे नवे या सोहळ्यामध्ये जी जी मंडळी सेवा करतोय त्यांना सर्वांना धन्यवाद देतोय. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचंय. पाहुणे मंडळीने सर्वांनी प्रसादाला पहिले बसायचंय. आपली महिला वर्ग पुढे या. मला सहकार्य तुमचं फार महत्वाचं आहे, कारण नामसप्ताहामध्ये अखंड सेवा महाराज आमच्या संपूर्ण महिला मंडळाची गावामध्ये असतोय. आजचे दिवस कोणी सर्व आल्याशिवाय तुम्ही पाठवायला हात लावू नका. आले ना